राजांनी बाजींना मिठीत घेतलं. पुन्हा एकदा तीच परिस्थिती, राजांना मिठी सोडवेना. बाजींनी स्वतःला मिठीमधून सोडून घेतलं आणि सारी बांधल सेना बाजीकडे पाहत होती. लक्षात घ्या, हे रणकंदन खिंडीपाशी आले. सगळे बांधल सेना खिंडीपाशी उभे राहिले. राजे गडापर्यंत जाईपर्यंत गनिमाला रोखायचं होतं खिंडीपाशी. आणि ही जबाबदारी होती बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या बांधल सेनेवर. अव हर हर महादेवची गर्जना दिली. आणि हे इतिहासात येडी झालेले माणसं, राजांकरता येडी झालेले माणसं खिंडीपाशी उभी राहिली.